या ठिकाणी सन्मानित करूयात। आणि यानंतर आपण जाऊयात स्वागत सन्मानाकडे, जिथे माननीय बाबुराव बेंगडे तात्या या ठिकाणी उपस्थित आहेत या स्पर्धेला शुभेच्छा आणि सदिच्छा भेट देण्यासाठी। त्याचबरोबर पैलवान आनंदा बागल बसतात हे देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, परंतु त्यांना थोडीशी कामानिमित्त या ठिकाणी या स्पर्धेला शुभेच्छा देऊन गेलेले आहेत। त्याचबरोबर रामचंद्र आणि आप्पा सोनवडे ग्रामपंचायत सदस्य, रामभाऊजी हमकर साहेब, दीपकजी निदानकर साहेब, मानसिंगराव पाटील साहेब काळुंद्रेचे हनुमान सेवा सोसायटीचे चेअरमन, त्याचबरोबर अमरजी पवार साहेब, सचिनजी पाटील साहेब मेनीखोरा, हे सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व मान्यवरांचा आपण सन्मान करूयात। चला या ठिकाणी स्वागत सन्मान करूयात। सन्माननीय बाबुराव बेंगडे तात्या यांचा सन्मान आपण या ठिकाणी करूयात। शांतारामजी कदम साहेब संघ मालक दादा बॉयज, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान करूयात। चला सन्मान आपण या ठिकाणी करूयात। हॅलो, सन्माननीय बाबुराव बेंगडे ताते यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। यानंतर चला आता मॅच चालू होईल आणि आयोजक कमिटीला विनंती असेल, जे काही आपले स्वागत सन्मान सत्कार असतील ते इनिंग ब्रेक मध्ये होतील याची नोंद घ्या। सर्व मान्यवर या ठिकाणी आल्यानंतर त्यांना कमीत कमी एक इनिंग बघण्याचा आनंद घेऊ द्या आणि त्यानंतरच आपण त्या सर्वांचा सन्मान करूयात। हॅलो चेक, धन्यवाद। ज्यांचा आवाज आपण ऐकला तो उमेशजी म्हात्रे सर आणि त्याचबरोबर प्रवीणजी वंडुस्कर महाराज पहिल्या मॅच पासून जोडले गेलेत। बोलूया मॅचच्या दिशेने पुनश्च एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। गणरायाला वंदन करतो, उभ्या हिंदुस्थानाचा आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो। मी आशिष चोरगे तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतो 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मध्ये काय घडलंय, काय बिघडलंय। 5 बॉलचा खेळ झालाय, टीमची धावसंख्या 7। विजयचा पुढचा बॉल बीट केलाय पूर्णपणे। या बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती, पहिलं षटक समाप्त, शेवटचा बॉल आलाय डॉट आणि ओव्हरची समाप्ती होत असताना टीम एमव्ही टायगर संघ जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती। हॅलो चेक, त्याचबरोबर पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देऊयात। सुभाष चव्हाण यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊयात। संदीप दादा गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत हा प्लेअर ऑफ द मॅचचा किताब, ज्याने पहिल्या मॅच मध्ये एक षटक हातात असताना 5 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आणि बॅटिंग करत असताना 18 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या। एक संघाला चांगली खेळी गरजेची होती आणि ती खेळी मात्र सुभाष चव्हाणने केली। त्यांना देऊयात आपण प्लेअर ऑफ द मॅचचा किताब।
चला चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. डीजे चेतन, डीजे चेतन 2 मिनिटं या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. हॅलो 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 चेक. हॅलो 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 हॅलो. खोदून काढलाय मनगटाचा चांगला वापर. मिडॉन ताईनत होता, चांगला स्टॉप केलाय मिडॉनच्या माध्यमातून. जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. रोहन माने गोलंदाजी मार्ग वरती सातत्याने ग्रामीण क्रिकेट गाजवलंय. आज 350 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून नवी मुंबईमध्ये दाखल झाला आणि त्यानंतर मात्र आपल्या नावाची छाप सोडत असताना हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. एक वेगळी ऍक्शन त्याच्या गोलंदाजीमधून पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज झालाय. परत एक वेळा पायावरती टाकलाय. ओव्हर पिच चेंडू होता. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती ऍड होईल. वेगाने बॉल हा हाताळण्याची शैली. रफ्तार का सौदागर, प्रचंड भन्नाट वेग आणि एक ऍक्शन अगदी पाहू शकता. प्रचंड भन्नाट वेग. कालच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर गुणलेखकाची भूमिका, स्कोररच्या भूमिका होते, परंतु आज पुन्हा एकदा गणेश गुरव देखील जोडले गेलेत. खूप चांगला तंतोतंत गुणलेखक. कोदून काढलाय, ड्राईव्ह झालाय, ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न, बीट केलाय तिथे मिड ऑफला आणि एक्स्ट्रा कव्हर रिझनच्या क्षेत्ररक्षक वेगाने येतोय आणि धाव इथे कंप्लीट होत आहेत. त्या म्हणजे 2. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात या बॉलवरती. टीमची धावसंख्या 1 वर 1, 11 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहे. स्ट्राईक रेंजला आपण पाहायला गेलं तर दीपक. शॉर्ट बॉलचा वापर, गती परिवर्तन, काय बॉल हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी गती काढून घेतली आणि बरोबर शरीराचा वेर घेतलाय. जबरदस्त गोलंदाजी रोहन मानेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. प्रभावित केलंय संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाडूने. आज नावाची छाप सोडत असताना मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहन माने आज वडिलांच्या माध्यमातून चांगले धडे क्रिकेटचे गिरवत असताना या मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक डॉट बॉल जखडून आखडून ठेवलाय. याही बॉलवरती डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी हाताळली. फक्त आणि फक्त 2 धावा टोटल. 2 धावा खर्च केल्यात. भन्नाट वेग राहिला या गोलंदाजीवरती आणि टीमची धावसंख्या 2 षटक समाप्त. एमबी टायगर संघ 11 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय. बघा यानंतरची मॅच खेळवण्यात येईल. जी शुक्रवारचा जो लॉट होता ती शेवटची मॅच, ती पुढची मॅच असेल आणि ती मॅच आहे त्रिशा 11 आणि त्यांच्या विरुद्धामध्ये साई दत्त वॉरियर. चला टॉस साठी कॅप्टन दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. त्रिशा 11 आणि साई दत्त वॉरियर. जी शुक्रवारच्या लॉर्ड्स मधली शेवटची मॅच होती ती मॅच आता आपण येणाऱ्या ती मॅच खेळवणार आहोत. चला मॅच स्पीडअप करूयात. पुढचा बॉल पोपट आलाय. पायावरती टाकण्याचा प्रयत्न, बॉल लेग स्टिक सोडून झालाय. वाईट +1.
वाईट +1 अवंतर धावसंख्येने षटकाची सुरुवात केली आहे. पुढचा बॉल बॅटची कडा चायनीज कट तिथे पाहायला मिळाला. चांगला स्टॉप केलाय. कुठली धाव नाहीये. हा बॉल डॉट. शॉर्ट बॉलचा वापर पुल करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉल निघून चाललाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय हा जबरदस्त क्रॅकिंग चौकार. विजयच्या बॅटमधून मात्र हा चौकार आला. थोडासा बाहेर आला. 2 पावलं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि पूर्णपणे बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येत असताना मात्र पाहायला मिळाल्या. बीट केलाय पूर्णपणे या बॉलवरती. डॉट बॉल. ओव्हर पिच चेंडू होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. टप्पा थोडासा पुढे ठेवला. बीट झाला पूर्णपणे फील्ड बॅट्समन आणि फिल्डर अगदी आपण पाहायला गेलं तर पाठीमागे यष्टांच्या सी कॉर्नर मध्ये फटका चांगला आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह केलाय. तिथे आपण पाहायला गेलं तर सिंगल येत असताना मात्र पाहायला मिळाली. हो हलक्या त्याने खेळून काढण्याचा प्रयत्न झालाय. 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला स्टॉप तिथे केलाय. परंतु ज्यावेळी बघा आधीचा जो बॉल होता ड्राईव्ह केला गेला. गोलंदाज पोपटचा पाय अगदी नॉन सेकंड एंडला विजय होता. त्याचा पाय अगदी बॅटला लागला आणि त्यानंतर मात्र त्याने जी कृती केली की हो आपला पाय बॅटला लागला आणि त्यानंतर मात्र त्याने नमस्कार केला त्या बॅटीला. ही खेळाडू वृत्ती आणि पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. लेग स्टिक सोडून जाणार हा बॉल. पुन्हा एकदा व्हाईट बॉल +1. बीट केलाय. शेवटचा बॉल आलाय. डॉट बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 षटक समाप्त झालेत. टीमची धावसंख्या मिवी टायगर जाऊन पोहोचले 21 या धावसंख्येवरती. 3 षटक समाप्त. 21 धाबा धावफलकावरती मात्र लागल्या आहेत. चांगलं षटक तिथे पोपट यांनी हाताळलं आणि 10 धाबा. आणि हा पहा तो ऍक्शन रिप्ले. अगदी बॉल पकडल्यानंतर त्याला माहिती होतं की पाय आपला बॅटीला लागला आणि त्यानंतर मात्र त्याने नमस्कार केला त्या बॅटीला. आणि ही खेळाडू वृत्ती मात्र पाहायला मिळाली. क्रिकेटमध्ये हे भरपूर साऱ्या गोष्टी घडत असतात आणि आज 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे चलचित्र मात्र पाहायला मिळालं आपल्याला. क्रिकेटवरचं असलेलं प्रेम आज खऱ्या अर्थाने मात्र पाहायला मिळतं. आणि क्रिकेट आपल्याला हे शिकवतं खरं खेळा, क्रिकेटचा सन्मान करा, आदर करा. आणि तोच आदर आणि सन्मान करत असताना पोपटला आपण पाहिलं गोलंदाजीमधून. आणि आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनला ज्यांच्या माध्यमातून मात्र खरे आधारस्तंभ म्हणून आपण बघतो या 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आज खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली तुम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व संस्थापक 32 शिराळा क्रिकेट असोसिएशन चे सर्व अर्थातच विशाल आनंदा नायकवडी भाऊ यांची प्रमुख उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्वच मान्यवरांचं सहर्ष स्वागत. वेलकम
सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. उडूया मॅचच्या दिशेने. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, शॉर्ट ऑन पुल, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल स्ट्रोक, षटकार. ऍक्शन रिप्ले पहा. शॉर्ट बॉल होता, प्रॉपर टायमिंग, आडव्या बॅटने अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि हा बॉल फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. दीपकच्या बॅटमधून हा षटकार आलाय आणि पहिल्याच बॉलवरती संतोषच्या भव्य स्वागत केलंय षटकाराने. परत एक वेळा त्याच दिशेला सलगचा 2 ऑन अ रो. मी नाही थांबणार, लांबच लांब मारणार. आधीच्या 2 षटकामध्ये जमलं नव्हतं, आता मात्र पुन्हा एकदा रंगात आणि ढंगात येत असताना मात्र बॅटर पाहायला मिळतोय. दीपकच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार. डबल 3 33 33 धावा धावफलकावरती लागल्यात. दबाव आहे संतोष वरती. चला बॉलची पूर्तता करा. टीमची धावसंख्या पूर्ण कमी झाला, मगाशी बरोबर होता. टीमची धावसंख्या 33 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. परत एक वेळा आपण पाहायला गेलं तर चांगला फटका इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न झालाय आणि या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर 2 धाबा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. वेगाने 2 धाबा आणि 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशनचे संस्थापक विशाल भाऊ नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती मात्र या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. आज क्रिकेटवरचं असलं प्रेम, खेळाडूंवरचं असलेलं प्रेम आणि खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उभा करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं असे तुम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व विशाल भाऊ नायकवडी आणि आलेल्या त्यांच्या सोबत सर्वच मान्यवरांचं सहकार्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत 32 शिराळा प्रीमियर लीग च्या माध्यमातून. बॅटची कडा, चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये, तिथे एक धाव, सिंगल. मान्यवर मंडळी आज आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र पाहायला मिळतात. टीव्ही स्क्रीनवरती दाखवले जातात. संपूर्ण व्यासपीठ मान्यवरांनी मात्र खचाखच भरले आहे. आज ही मान्यवर मंडळी आहे म्हणून क्रिकेट आहे आणि क्रिकेटला एक चांगले सुगीचे दिवस आलेत आणि 32 शिराळा क्रिकेट म्हटलं की मान्यवरांची मांदियाळी नक्कीच पाहायला मिळते प्रत्येक स्पर्धेमध्ये. त्यात 32 शिराळा प्रीमियर लीग म्हटलं की सर्व हेच मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. टीमची धावसंख्या 36 36 या धावसंख्येवरती मात्र धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय. शेवटचं षटक आहे आणि स्लॉगिंग षटक मात्र हाताळण्यासाठी पाहावं लागेल कुठल्या गोलंदाजाकडे मात्र हे षटक दिलं जाईल. चला स्पीडअप करूया, थोडंसं वेळेचा निर्बंध आहे आणि टॉससाठी रेडी राहा. कॅप्टन त्रिशा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साई दत्त वॉरियर. शुक्रवारच्या लॉर्ड्स मधली जी शेवटची मॅच राहिली होती ती मॅच आता आपण खेळवणार आहोत. त्यामुळे त्रिशा 11 आणि साई दत्त वॉरियर
नाही काल मॅच चालू असताना लिहिलंय मी माझ्या टीमचं एवढं काय तर युट्यूबवर सगळं लाईव्ह आहे काय करता येत नाही. त्याचबरोबर आपण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली, आज समाजसेवेचा वारसा ज्या व्यक्तिमत्वाने मात्र खऱ्या अर्थाने आज साता समुद्र पार नेला, आज बत्ती शिराळाचं नाव आज साता समुद्र पार नेलं. तुम्हा आम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व समाजसेवक शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली. मोठ्या मनाचा मोठा व्यक्ती आज तुम्हा सर्वांच्या मनामध्ये घर करून चाललाय. अगदी आपण पाहायला गेलं तर आपल्या मैदानाच्या आतमध्ये त्यांची उपस्थिती ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळते. शंकरदादा मोहिते यांची प्रमुख उपस्थिती या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून होत असताना मात्र पाहायला मिळते. मी विनंती करेन शंकरदादा मोहिते दादा आपल्याला देखील विनंती करेन की आपण या मुख्य व्यासपीठावरती. आज संपूर्ण ही क्रीडा स्पर्धा विशाल भाऊ नायकवडी आणि समाजसेवक शंकरदादा मोहिते यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. चैत्या गेला ते काय गाडी घेऊन समोरच्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल चाललाय. अगदी आपण पाहायला गेलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. 4 धावा. हो काय कट केलाय. स्लाइस करत असताना हा बॉल आपण पाहायला मिळतोय आणि हा बॉल अगदी चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. 40 धावा. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न तटीयर सर्कलचा क्षेत्ररक्षक मिडॉनचा क्षेत्ररक्षक वेगाने जातोय बॉल पर्यंत आणि स्टॉप करतोय, परंतु एक धाव घेण्यापासून वंचित ठेवू शकले नाहीये. सिंगल आले. टीमची धावसंख्या 41-41. यावेळेस हलक्या हाताने मात्र कट करण्याचा प्रयत्न. चायनीज कट, लेमन कट, रुबी कट अशा पद्धतीचे भरपूर फटके आहेत आणि त्यातलाच हा फटका. भरपूर सारं नाव आहेत आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न दीपकच्या माध्यमातून झालाय. बॉल चाललाय पाठीमागे डिक्लेअर झोनमध्ये. एक धाव आणि व्यासपीठावरती समाजसेवक शंकरदादा मोहिते यांची उपस्थिती मात्र नक्कीच पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली. तुम्हा सर्वांचंच लाडकं व्यक्तिमत्व शंकरदादा मोहिते आणि त्यांची टीम देखील या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळताना मात्र पाहायला मिळते. यावेळेस जबरदस्त फटका. कॅचेचा कॉल. कॅच झाली ड्रॉप आणि तिथे रनआउटची देखील संधी होती. ती देखील संधी हुकली आणि यावेळेस काय घडलंय. टोटल धावा मात्र येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. त्या म्हणजे 3 धावा. फटका फसला होता आणि या 3 धावेने धावफलक 45 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. प्रयत्न चांगला केला होता परंतु शेवटच्या मोमेंटला बॉल हातातून निसटला. प्रयत्नांना यश आलं नाहीये. शेवटचा बॉल बघूया शेवटच्या बॉलवरती किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. फुल्लर लेनचा बॉल होता. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. बॅटची कडा लागून चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या 46 आणि विजयासाठी आपण पाहायला गेलं तर 47 धावांचं टार्गेट सेट केलंय एमव्ही टायगर या संघाने आणि श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघाला मात्र करायचे धावा. विजयासाठी 47. चला टॉस होईल. शुक्रवारच्या दिवसातली शेवटची मॅच. त्रिशा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साई दत्त वॉरियर संघ कॅप्टन आपण या. त्रिशा 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये साई दत्त वॉरियर्स आणि टॉस का बॉस मध्ये जोडले जातील प्रवीणजी वंडुस्कर महाराज. थँक्यू सो मच. बत्तीस शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित बत्तीस शिराळा प्रीमियर लीग 2025 आज या स्पर्धेचा ग्रँड फिनाले अंतिम रात्र
आणि अंतिम रात्रीमध्ये आज खऱ्या अर्थानं विशाल भाऊ नायकवडे यांचा संपूर्ण मित्र परिवार हा फक्त मित्र परिवार नाहीये, तर मित्रांनो आज विशाल भाऊ नायकवडे हे व्यक्तिमत्व आज त्याच मित्र परिवारामुळे आहे. मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आणि गारव्यासारखा मित्र परिवार त्यांचा कायम पाठीशी राहिला आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. त्या सर्व मित्र परिवाराला मी विनंती करतोय की आपण या आणि सचिनदादा गायकवाड त्याचबरोबर संपूर्ण मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस करणार आहोत. सन्मान्य नितीनजी मोहिते साहेब ज्यांच्या माध्यमातून या वर्षी या स्पर्धेला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे, त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. त्रिशा 11 आणि टीम साई दत्त वॉरियर्स या दोन संघामध्ये टॉस केला जाईल. विनंती करीन सचिनदादा गायकवाड या आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करत आहोत. आज विशाल भाऊ नायकवडे यांचा संपूर्ण मित्र परिवार मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलाय. अनेक वर्ष खऱ्या अर्थानं भोग फाउंडेशन असतील त्याचबरोबर विशाल भाऊ मित्र परिवार या सर्वांच्या सहकार्यामधून अनेक सामाजिक कार्य करण्यात येतात आणि आज क्रीडा क्षेत्रामध्ये आपल्या मित्राने पुरस्कृत केलेली ही प्रीमियर लीग स्पर्धा या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. दादा आपण देखील या. विशाल भाऊ संपूर्ण मित्र परिवाराला देखील विनंती असेल. आमचे नितीनजी मोहिते साहेब, राजू शिंदे बिल्डर, निलेशजी पाटील साहेब जे चिंचेश्वर स्पोर्ट मांगरोळ संघाचे संघ मालक आहेत, त्यांचं देखील विशेष सहकार्य या स्पर्धेला लाभले. युवराजजी पाटील साहेब, सचिनजी पवार साहेब, संदीपजी शिंदे साहेब, प्रकाशजी नायकवडे साहेब, नितीनजी ढेरे साहेब पोलीस, त्याचबरोबर पोपटजी नायकवडे साहेब आणि वासुदेव पोद्दार साहेब हा संपूर्ण मित्र परिवार आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलेला आहे टॉस साठी. आज विशाल भाऊ नायकवडे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असणारा हा त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 32 शिराळ्याचे जुने दिवस आठवले, कारण की हा संपूर्ण मित्र परिवार पुन्हा एकदा विशाल भाऊ यांच्या विनंतीला मान देऊन, शंकरदादा यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. निलेशजी नितीनजी मोहिते साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या मॅचचा टॉस करणार आहोत. साई दत्त वॉरियर्स आणि त्रिशा 11 या संघाचा आहे कॉल. स्विंग द कॉइन, छापा हे कॉल आणि छापा झालाय. टॉस येथे जिंकलाय टीम त्रिशा 11 या टीमनं टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही प्रथम फलंदाजी करू. किती सामने झालेत आणि जय पराजय? 3 सामने झालेत, त्यामध्ये 2 पराभूत झालोय, 1 जिंकलोय. ही मॅच महत्वाची. फलंदाजी करत असताना किती धावांचा टार्गेट द्याल? 50 ते 60 धावा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आयोजनाबद्दल काय सांगाल? आज विशाल भाऊ नायकवडे असतील आणि शंकरदादा मोहिते, खऱ्या अर्थानं त्यांनी क्रिकेट कमी केले, परंतु आज क्रिकेट वीरांच्यासाठी सातत्याने सहकार्य करणारे हे व्यक्तिमत्व, या आयोजनाबद्दल काय सांगाल? खूप छान नियोजन आहे. डे नाईट फॉर्मॅटचं नियोजन एक खूपच छान केलंय. मुलांना चांगला प्लॅटफॉर्म दिलाय, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. अजय आता एक सामना जिंकला, आता पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्याची संधी निर्माण झाली. आता बॉलिंग करायची आहे. किती धावांच्या पर्यंत प्रतिस्पर्धी टीमला तुम्ही थांबवाल? आम्ही कमीत कमी रनर्समध्ये त्यांना अडवायचा प्रयत्न करू. एक 45-50 आतच अडवायचा प्रयत्न करू आम्ही. चला दोन्ही टीमला आपण देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा आणि संपूर्ण हा मित्र परिवार एक फोटो घेतला जाईल, कारण की ज्या वेळेस 32 शिराळा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 5 ची चर्चा केली जाईल, त्यावेळेस विशाल भाऊ नायकवडे आणि त्यांचा हा संपूर्ण मित्र परिवार जो उन्हामध्ये सावलीसारखा नेहमी त्यांच्या समवेत राहिलाय आणि खऱ्या अर्थानं भक्कमपणे पाठीशी उभा राहणार हा त्यांचा मित्र परिवार आज मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहे. त्या सर्वांची गोड आठवण फोटोच्या माध्यमातून जपली जाते. चला जशी दुसऱ्या डाबाला होईल सुरुवात, आवाजामध्ये आपण करूयात परिवर्तन आणि ऐकूयात उमेशजी म्हात्रे सरांना. आपण पाहतो 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आयोजित 32 शिराळा प्रीमियर लीग
संस्थापक 32 शिराळा स्पोर्ट असोसिएशन आदरणीय विशाल भाऊ नाईकवडे, त्याचबरोबर समाजसेवक पश्चिम महाराष्ट्रामधील एक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय शंकरदादा मोहिते पुरस्कृत 32 शिराळा प्रीमियर लीग आजच्या अंतिम रात्रांनी तमाम प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या आयोजक कमिटीच्या माध्यमातून सहर्षाचं स्वागत आणि जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद. बरोबर अजय पाटील बारक्या यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. शिवसाम्राज्य प्रतिष्ठानचे प्रसाद दादा शिंदे आणि अमरजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून. चला जाऊया मॅचकडे. 47 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये. अवधूत पाटोलेच्या बॅटमधून एक इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चला डीजे मास्टर थोडंसं एक आपण यायचं आहे, थोडासा आवाज द्या. ओ इथे स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल उडवलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल प्राप्त झाली अवधूत पाटोलेला आणि सिंगलच्या मदतीनं आता अंपायर बॉल दे बॉल. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोरवर दिसा. हॅलो हॅलो. 32 शिराळाचा मान, 32 शिराळाचा अभिमान. नवी मुंबई स्थायी समिती सभापती सन्माननीय अशोक पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आज 32 शिराळा प्रीमियर लीग 2026 ला पर्व क्रमांक 7 मध्ये ज्यांची नुकतीच स्थायी समिती सभापती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये निवड झालेली आहे असे 32 शिराळा तालुक्याचा मान अभिमान सन्माननीय आदरणीय अशोकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. 32 शिराळा तालुक्याचा मान अभिमान आदरणीय अशोकजी पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. पाहिते नवी मुंबई महानगरपालिकेचे विद्यमान स्थायी समिती सभापती आदरणीय श्री अशोक पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या स्पर्धेला खास शुभाशीर्वाद देण्यासाठी ते मंचावरती दाखल झालेले आहे. त्यांचं करूया आपण 32 शिराळा प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक सहर्षाचं स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि पंचाचं बोट आकाशाकडे म्हणजेच आउट घोषित केलाय. आलोचक. त्याचबरोबर सन्माननीय शिवाजी खोपडे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 4 नगरसेवक नवी मुंबई महानगरपालिका साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून झालेलं आहे. 32 शिराळा प्रीमियर लीग मध्ये सर्वच मान्यवरांचं करूया आपण सहर्षाचं स्वागत. आज अशोकजी पाटील साहेबांची नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरती निवड झाली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक 32 शिराळकराच्या अभिमानानं खऱ्या अर्थाने ही छाती फुगून आली. कारण की सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आणि त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदावरती निवड झाल्याबद्दल या ठिकाणी विशेष सन्मान त्यांचा आपण या ठिकाणी थोड्याच वेळात करणार आहोत. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. नाव टीमची धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्ड रन आहेत आता 8. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. 32 शिराळा म्हटलं की महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील एक ऐतिहासिक आणि प्रसिद्ध तालुक्याची गाव आहे अशी या 32 शिराळा तालुक्याची ओळख आहे. खरं तर हे शहर प्रामुख्याने येथील जागृत नागपंचमी या उत्सवासाठी जगभरात ओळखलं जातं. आणि या 32 शिराळाचं क्रिकेट तुम्ही पाहताय. 32 शिराळा प्रीमियर लीग अगदी भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची एक नामांकित स्पर्धा तुम्ही अनुभवताय. या स्पर्धेचा अंतिम दिवस. नवीन बॅटर आला मैदानामध्ये अभि त्याचा फलंदाज. चला आपण प्रसाद शिंदे साहेब आणि अमरजी पवार साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती प्रसादजी शिंदे साहेब आणि अमरजी पवार साहेबांचा सन्मान आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये करणार आहोत.
चला, पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमची धावसंख्या आहे गडी बाद 8, 47 करायची आहे त्या मॅचमध्ये. चांगलं टार्गेट सेट झालं या मॅचमध्ये. एमयू टायगर्स या टीमनं सेट केलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाबा आहेत 8. सामना सोपा नाहीये. दोन्ही टीमला अगदी संघर्ष करावा लागेल या मॅचमध्ये. महाराष्ट्रातील एक सांगली जिल्ह्यातील एक प्रसिद्ध असे तालुका म्हणजे 32 शिराला, आणि शिराला हे नाव या 32 शिराला तालुक्याला शिलाहारा घराण्यावरून पडले असून आसपास जी 32 गावं आहेत त्या गावावरून मात्र या तालुक्याला 32 शिराला नाव पडलेलं होतं. ऐतिहासिक असा इतिहास आहे 32 शिराला तालुक्याचा. सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात वारणा नदीच्या खोऱ्यात वसलेले हे 32 शिराला तालुका तुम्ही पाहताय. आणि नागपंचमी उत्सव, येथे नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची एक परंपरा आहे आणि ती जगविख्यात आहे. सध्या आता सरकारनं काही बंधने घातलेली आहेत. ओ चांगला बॉल, बॅकची कडा घेतली, ते कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. सचिन मानेला आता जावं लागेल. धक्का क्रमांक 2 लागतोय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला. सचिन माने बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्ले. लेन पुढे ठेवण्यात आली होती. डिफेन्स करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. विकेट किपर झेल सोडला नाहीये. फर्स्ट अटेम्प्टला तो यशस्वी झाला नाहीये, परंतु सेकंड नाईकला अजय नायकवडी होते ॲज अ विकेट किपर म्हणून खूप चांगला झेल कंप्लीट केला आणि ते सचिन मानेला चले जावचा इशारा दिला रोहितनं. पहिल्याच बॉलवरती रोहितनं विकेट काढली. टीमची धावसंख्या 2, 8ला 2. आता नाजूक परिस्थिती झालेली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची, कारण 47 धावांचं लक्ष आहे मॅचमध्ये. 2 विकेट्स गमावलेत, 2 धक्के दिलेत. पहिल्या ओव्हरमध्ये धक्का दिला करणनं आणि रोहितनं पहिल्याच बॉलवरती षटकाची सुरुवात करत असताना सचिन मानेला बाद केलाय. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये कैलास आलाय. मिनिट नंबर 4 मध्ये कैलासला तुम्ही पाहताय दाखल झालाय. अजूनही 39 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 23 बॉल मध्ये 39 धावा करायचे आहेत श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक रोहितच्या खात्यामध्ये हे षटक सोबवलंय. पॉइंट कव्हर, शॉर्ट कव्हर आणि मिड ऑफ द टियर सर्कलच्या आतमध्ये ऑन साईडला वाईडिश मिड ऑन आहे आणि स्क्वेअर लेग. ओ शपलून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे अपील केली जाते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेटची शिकार. इथे शून्यावरती जावं लागेल. गोल्डन डकचा शिकार. कैलास आउट. धक्का क्रमांक 3 लागतोय श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला. 2 धक्के लागोपाठ दिलेत रोहितनं. आता अनेक अडचणी वाढलेल्या आहेत, संकट वाढलेले आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमवरती, कारण धावा करायच्या आहेत. 22 बॉलमध्ये आता 39. 3 विकेट्स गमावलेत. नवीन फलंदाज अक्षय साळुंके आता बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. ॲक्शन रिप्ले जर पाहिलं तर बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर हा बॉल उचली घेतली नाहीये. पुन्हा एकदा ओम साई एमटीसीच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले. टप्पा पडल्यानंतर अगदी यष्ट्यांच्या मध्ये खूप चांगला निर्णय पंच शिवराम मैती यांचा. अगदी मिडल स्टिकला धडकणारा बॉल आणि हलकीशी अपीलला मात्र उचलून धरलेला आहे. 3 विकेट्स गमावल्यात. 1.2 चेंडूंचा सध्या खेळ संपलाय. आता नवीन फलंदाज अक्षय साळुंके बॅटिंगसाठी आलाय. हॅट्रिक बॉल. फुलटॉस बॉल इनफिल्डच्या वरून एक चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट करून चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे. अक्षय साळुंकेच्या बॅटमधून येतोय 32 श्रीलाचा क्रॅकिंग चौकार. आणि निलेश पाटील जे टीमचे संघ मालक आहेत श्री चिंचेश्वर स्पोर्ट्सचे, त्यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला बॅटिंग करणाऱ्या टीमला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चांगला फटका
फुलटोस बॉल, त्याला अगदी खरपूस समाचार घेतलाय. सौकरानं आपलं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 12. ओ इथे फटका फसला, मिस टायमिंग आहे. बॉल हवेत, मिड ऑन येतो बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल तिथे टिपलाय मिड ऑनला सुनील पाटील नानानं आणि फलंदाजी ते बाद होतोय. अक्षय सालुंकेचा खेळ संपलाय. सुरुवात तर झकास केली तर अक्षय सालुंकेनं. चौकारानं खातं उघडलं, त्यानंतर मात्र स्ट्रोक सिलेक्शन चुकीचं झालं अक्षयचं आणि सुनीलनं नानानं खूप चांगला झेल टिपलाय. विकेटचं पतन झालंय. चौथा विकेट लॉस. 12-4 सध्या परिस्थिती आहे. ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला जात असताना पूल करण्याचा प्रयत्न, पोझिशन खराब होती मी म्हणेन अक्षय सालुंकेची आणि सुनील पाटील नानानं खूप चांगला झेल टिपलाय. आणि या मॅच मधून जो संघ जिंकेल तो मात्र या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणारा संघ ठरेल. त्यामुळे दोन्ही टीमला ही मॅच महत्वाची आहे. डू अँड डाय या कंडिशनला हा सामना तुम्ही पाहताय. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होईल. त्यामुळे दोन्ही संघाला संधी आहे. नवीन फलंदाज राहुल आला बॅटिंगसाठी. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल करत मारला फटका राहुलनं. बॉल सीमारेषा पलीकडे. निलेश पाटील जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून आता राहुलला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. कडक मारलाय, चांगला फटका. चंद्रबा नभात आणि बॉल मारलाय ढगात. राहुलनं टीमची धावसंख्या 18 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल म्हणजे 1.5 चेंडूंचा खेळ संपला. 18 धावा आहेत 4 गडी बाद आणि दोन्ही संघ मालक आहेत एकमेकांसमोर आहेत. एक विशाल भाऊ नायकोडे आहेत, एक निलेश पाटील आहेत. दोन्ही अगदी जिवलग मित्र आहेत. पण दोन्ही संघ मालकांच्या आता हृदयामध्ये धडधड सुरू आहे. कारण हा संघ जर जिंकला कुठलाही तर मात्र या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये तो दाखल होईल. त्यामुळे संघ मालकांची धडधड तर होणारच आहे. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या स्कोअरवरती 18. कंपॅरिझन जर पाहिलं तर चिंचोसो स्पोर्ट्स या कंडिशनला 2 ओव्हरमध्ये 18ला 4 विकेट्स गमावलेत आणि एमबी टायगरनं एकही विकेट न गमावता 2 ओव्हरमध्ये फक्त 11 धावा केल्या होत्या. आपला वॉर्म दाखवला जातोय. हा ग्राफिक्स खूप चांगला टेलिकास्ट आहे. ओमसा MTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे ग्राफिक्स दाखवला जाते आपल्या स्क्रीनवरती. खरं तर बघायला गेलं तर जो हिरवी लाईन आहे चिंचेश्वर स्पोर्ट्सची ती मात्र एमयू टायगरचे वरचढ आहे. थोडासा ओव्हरटेक करतोय परंतु हे विसरून चालणार नाहीये की चिंचेश्वर स्पोर्ट्सनं आतापर्यंत 4 विकेट्स गमावलेत. एमयू टायगर्सचा विकेट गेला नव्हता. 11 धावा जरूर होत्या. आता 18 बॉलमध्ये 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये आता धावा करायची आहेत विजयासाठी 29. 18 बॉल 29 धावांची आवश्यकता. सामना अगदी भरपूर रंगलाय, रोमहर्षक झालाय. कारण दोन्ही संघाला बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर हा सामना जिंकायचा आहे. कशाही कंडिशनला, कशाही परिस्थितीला. किरण आलाय बॉलिंगसाठी ओव्हर नंबर 3 मध्ये आणि समोर आहे स्ट्रायकिंग इन लाभी, ज्याला अजूनही खातं उघडायचं आहे मॅच मध्ये. कारण अभिने 1 बॉल फेस केलाय परंतु धरण आली नाहीये. 18 बॉल मध्ये आता 29 धावांची आवश्यकता आहे. सामना सोपा राहिला नाहीये दोन्ही टीमसाठी. पहिलाच बॉल अभि फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉलची पिचिंग आहे त्यामुळे पंच रुपेश साबण सर इशारा करतायत व्हाईट बॉलचा. हा बॉल परत टाकावाच लागेल किरणला कारण अवांतर धाव आलेली आहे आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवरती 19 धावा झालेत. आता 18 बॉल मध्ये अजूनही 28 धावांची गरज आहे मॅच मध्ये. ओ आता समोर दिलाय चांगला बॉल परंतु जास्त कट झालाय बॉल ऑफ स्टंपच्या, त्यामुळे पुन्हा एकदा दंडित केला किरणला पंच रुपेश साबण सरांना. लगातार 2 बॉल वाईड. पहा भरपूर जी वाईडर लाईन आहे त्याच्या भरपूर बाहेर गेलाय.
बाहेरून गेला बॉल. विकेट किपरच्या हातामध्ये. खूप चांगला निर्णय. पंच रुपेश साबण यांचा. एक अतिरिक्त रन जोडली जाणार. आता टीमची धावसंख्या 20 म्हणजे आता 27 करायच्या 18 बॉलमध्ये. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅटला स्लाइस करून बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. तिथे सिंगल आली अभिच्या बॅटमधून. सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 21 धाबा झालेत. म्हणजे अजूनही 26 करायचे आहेत. 17 बॉल आणि 26 धाबांची आवश्यकता. 17 बॉल 26 धाबा. राहुलनं षटकारानं खातं उघडलंय. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच ऑन राहील श्री चिंचोसर स्पोर्ट्स या टीमसाठी. ओबिगेट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये घोषांकी क्षेत्राची 1 रन प्राप्त झाली अभिला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 22 म्हणजे आता 16 बॉल आणि 16 चेंडूमध्ये अजूनही 25 धाबांची आवश्यकता आहे. निलेश पाटील जे संघ मालक आहेत त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला बॅटरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. राहुलने एक मारलाय आणि तो 500 रुपयाचा धनी ठरलाय. ओ चांगला यॉर्कर. अगदी स्टंप विकेटनं गोलंदाजी केली जाते. गोलंदाज किरण कडून पहा ऍक्शन रिप्ले. अगदी क्रीज मध्ये बॉल टाकला वायडर लाईनच्या आतमध्ये. अभि फ्रॉम द बॉडी बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ही लाईन चांगली आहे किरणची. डॉट बॉल आलाय. एक डॉट बॉल मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला दबाव वाढवून जाईल. कारण 15 बॉलमध्ये आता 25 करायचे आहेत. धाबांच्या आणि बॉलच्या अंतरामध्ये 10 रनचा फरक आहे. बॅकफुटला जाऊन कट केलाय. खूप चांगला काढलाय गॅप मधून. जसा सुईमधून धागा घुसतो तसा बॉलला घुसवलाय परंतु एकच धाव इथे मिळेल हबीला. कारण बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय आणि या सिंगल आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते आतापर्यंत 23 धाबा झाल्यात. 14 बॉलमध्ये आता 24 धाबांची गरज आहे मॅच मध्ये. एक मोठा फटका पाहिजे बॅटिंग करणाऱ्या श्री चिंचेश्वर स्पोर्ट्सला. तर मात्र टार्गेट अगदी विजयाचं जवळ येईल दृष्टीक्षेपात येईल. परंतु तो एक फटका कोण मारेल. अभि मारेल की राहुल मारेल हे आपल्याला बघायचं आहे. आतापर्यंत चांगला प्रवास या ओव्हरचा किरणनं दाखवलाय. चांगली गोलंदाजी केलेली आहे. अगदी योग्य टप्प्यावरती तो गोलंदाजी करतोय. ओ पुन्हा एकदा थोडीशी गती काढली होती या बॉलवरती. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. लेन चांगली आहे. लाईन चांगली आहे आणि विकेटचा चांगला वापर केलाय. अगदी विकेटच्या योग्य डेप्थवरती बॉल त्यानं हिट केलेत किरणनं. त्याच्यामुळे हलकसं कमबॅक होतोय. 13 बॉलमध्ये आता 24 करायचे आहेत. एक डॉट बॉल आता दबाव वाढवतोय. अभिला सातत्यानं बीट केलाय. चांगली गोलंदाजी आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल 24 धाबांची आवश्यकता. ओ पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. चांगला बॉल आहे आणि बॉल चालला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. सलग 4 बॉल आतापर्यंत 3 बॉल डॉट टाकलेले आहेत. पहा हेलिकॉप्टर साईडला ड्राईव्ह करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 4 गडी बाद 23. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 24 धाबा. 12 चेंडू 24 धाबा म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला 12 धाबा करायचे आहेत. हॅलो चेक. तर जाऊयात मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे जिथे नवी मुंबई स्थायी समिती सभापती सन्माननीय अशोकजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाडेवाडी गावामध्ये आज जन्माला येऊन एक शेतकरी पुत्र म्हणून आज नवी मुंबई सारख्या ठिकाणी येऊन आज समाजसेवा करत असताना आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी ज्यांची नुकतीच निवड झाली आणि खऱ्या अर्थानं संपूर्ण 32 तालुक्याला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आणि आज 32 प्रीमियर लीग या स्पर्धेचं औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. सन्माननीय अशोकजी पाटील साहेबांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. समाजसेवक शंकरदादा मोहिते साहेब आणि सचिनजी
चला मग आपण इनिंग ब्रेक मध्ये सन्मान करूयात. पहिल्याच बॉल मध्ये बिग हिट केलाय राहुलनं. बॉल ऑर्थोडॉक्स लॉंगनच्या बरोबर बॉल सीमारेषा पलीकडे ढगात लाइटिंग आणि बॉल वरती केली राहुलनं. फायटिंग बॉल सीमारेषा पार. षटकार. टायगर अभी भी जिंदा है मेरे दोस्त हा सांगणारा फटकार. राहुलच्या बॅट मधून आला षटकार. म्हणजे आता 11 बॉल मध्ये करायच्या 18 धावा. सुनील पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलंय. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावरती ऑफसाइड डॉप्सन टप्पा पडल्यानंतर हा बॉल खाली राहून गेला राहुलला विकेट किपरच्या हातामध्ये. एक मेरी तो एक तेरी. पहिल्या बॉलवरती षटकार त्यानंतर कमबॅक केलाय सुनील पाटील नानानं. टेनिस बॉल क्रिकेटचा एक मुरलेला गोलंदाज आहे. अनुभव आहे नानाकडे. त्याला माहिती आहे कशी गोलंदाजी करायची राहुलच्या विरोधामध्ये. ओ चांगला यॉर्कर आहे. चांगला यॉर्कर हतललाय. बॅकफुटला जात असताना चॉप करण्याचा प्रयत्न इथेही बीट झालाय राहुल. चांगलं कमबॅक. आता 9 बॉल मध्ये करायच्यात 18 धावा. वड मॅच. सामना भरपूर रंगलाय. 9 चेंडू आणि 18 धाबांची गरज आहे. जोपर्यंत राहुल आहे तोपर्यंत मॅच ऑन श्री चिंचेश्वर स्पोर्ट्सच्या टीमसाठी. सुनील पाटीलनं कमबॅक केलाय. ओ चांगली गोलंदाजी आहे. अगदी स्क्रॅम्पलिंग लेंथ वरती गोलंदाजी करतोय सुनील. राहुलचा आता सुनील पाटील नानानं अभ्यास केलाय. पहिल्या बॉलवरती अगदी स्लॉट मध्ये होता तिथे षटकार खाल्ला. त्यानंतर मात्र तिन्ही बॉल अगदी स्क्रॅम्पलिंग लेन वरती गोलंदाजी केलेली आहे आणि ते राहुलला बीट केलाय. 8 बॉल मध्ये करायच्या 18 धावा. हे आमचे संपूर्ण मान्यवर तुम्ही पाहताय. नवी मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांचा चेहरा तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवरती. आणखीन एक डॉट बॉल. मी म्हणेन राहुलचं फुटवर्क नाही आहे. ज्यावेळेस तो बॅटिंगची पोझिशन करतोय बॅटला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस मात्र जे बदल आले आहे ते मात्र आपल्याला दिसत नाहीये. फुटवर्क नाहीये. क्रिकेटमध्ये फुटवर्कला महत्व आहे. जसं मोबाईलमध्ये नेटवर्क महत्वाचं असतं तसं क्रिकेटमध्ये फुटवर्क महत्वाचं आहे. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय गोशंकी क्षेत्रामध्ये. काय नानानं गोलंदाजी केली यार. षटकार खाल्यानंतर मात्र काय पुनरागमन असतं क्रिकेटचं ते दाखवलंय. 7 धावा खर्च केलेल्या आहेत आणि आता 6 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. आता संकट वाढलेले आहेत. समस्या वाढल्यात. आता दबाव बनलाय चिंचेश्वर स्पोर्ट्सच्या टीमवरती. त्याच्यामुळे आता थोडंसं लक्ष कठीण आहे परंतु अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये कुठलंही लक्ष अशक्य नसतं. किंबहुना तुम्हाला विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाहीये. त्यामुळे 17 धावा असल्या तरी क्रिकेटमध्ये मे बी पॉसिबल. क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. राहुल पहिल्या बॉलवरती षटकार मारल्यानंतर बाद सुनील पाटीलनं 4 बॉल डॉट टाकलेत तेही राहुलच्या विरोधामध्ये. म्हणजे काय कमालीची गोलंदाजी आहे. खतरनाक गोलंदाजी केली सुनील पाटील नानानं. आता 6 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. एमव्ही टायगरच्या विरोधामध्ये खेळत असताना श्री चिंचेश्वर स्पोर्ट्सच्या टीमला शेवटचं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवरती अजयला आमंत्रित केलाय. 5 रन केला आणि समोर अभि. 6 बॉल 17 हे लक्ष. जोपर्यंत विजयाचे सर्व दरवाजे बंद होत नाहीये तोपर्यंत हार मानायची नाहीये. असा खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. अजय बॉलिंगसाठी डेथ ओव्हरमध्ये राऊंड विकेटने अभिसाठी 6 बॉल 17 करायचे आहेत. डीप मध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. डीप मध्ये मिड विकेट तैनात आहे. डीप मध्ये लॉंग ऑन आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आहे आणि डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर खुला आहे. 6 बॉल 17. व्हॉट मॅच. पॉइंट कव्हर आणि शॉर्ट कव्हर 30 सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफचा भाग खुला आहे. मिड ऑनचा भाग खुला आहे आणि मिड विकेट सुद्धा नाही कारण डीप मध्ये मिड विकेट तैनात केलाय. हा बॉल लेग स्टंपला सोडून जाणारा बॉल. पंच आता इशारा का सांगतात व्हाईट बॉल. म्हणजे आता 6 बॉल 16 समीकरण चेंज झालाय. वॉर्ड मॅच.
प्रत्येकाचा काळजाचा ठोका चोकला या मॅचचा आनंद पाहून. दोन्ही संघ मालक एक मोहनराव विशालभाऊ नायकवडी आणि एक निलेश पाटील, अगदी दोन्ही संघ मालकाच्या हृदयामध्ये आता धगधग सुरू आहे. क्वालिफाय सामना आहे, महत्वाचा सामना आहे. अकुट टप्प्याचा बॉल पुल केलाय, स्कोअर ऑफ द विकेट. डीप मध्ये आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आलाय. काय फिल्डिंग आहे, अप्रतिम फेक आहे ऑन दी स्टंप. चांगली फेकी, एकच धाव आली आणि या सिंगलनं आता स्कोअर बोर्ड रन आहे 31. म्हणजे आता 5 बॉल आणि 32 झालेत. 15 धाबांची आवश्यकता आहे. 32 शिराला प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. 5 चेंडू आणि 15 धाबांची आवश्यकता. आता राहुल आहे बॅटिंग साठी. राहुलकडे कॅपॅबिलिटी आहे, म्हणजे ॲबिलिटी आहे. राहुल मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, परंतु सुनील पाटीलच्या विरोधामध्ये त्यानं नांगी टाकली षटकार मारल्यानंतर. हे क्रिकेटमध्ये सातत्यानं होतं. 5 बॉल 15 धाबांची आवश्यकता. आपल्या स्क्रीनवरती सन्माननीय श्री अशोक पाटील साहेबांना दाखवलं जाते. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वच मान्यवर आमच्या स्क्रीनवरती दाखवले जातात. हा बॉल सोडून दिला विकेट किपरसाठी. पंच आता इशारा कळवत आहेत व्हाईट बॉल. म्हणजे आता 5 बॉल 5 बॉलमध्ये 13 धाबांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे, मॅच ऑन आहे. 5 बॉल आणि 14, माफ करा 13 नाही आहे, 14 रन. इथे लाईन सुद्धा खराब आहे. नो बॉलचा इशारा म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे राहुलसाठी. ही मेजवानी आहे, ही ॲडव्हान्टेज आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे राहुलसाठी. कारण नो बॉल घोषित केल्या पंचांना. थोडीशी खराब लाईन गोलंदाज अजय कडून. स्टेजवर आहे स्कोरिंगला. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 34 धावा. आता 5 बॉल 5 बॉलमध्ये 13 आणि आता पुढचा बॉल आहे फ्री हिट. उघडा ढोले पहा नीट, पुढचा बॉल आहे फ्री हिट. हॅलो हॅलो 5 बॉल 13. क्रिकेटमध्ये मित्रांनो हार कधी मानू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यास कुणालाच विचारलं नाहीये समुद्र किती दूर आहे. अगदी तसा खेळ करावा लागेल राहुलला. 5 बॉल 13. जर हिरो बनायचा असेल 32 शिराला प्रीमियर लीगचा तर मात्र हा कारनामा करावा लागेल. ऑन साईडला खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटचा. एक धाव पहिली पूर्ण, दुसऱ्या धाबेसाठी नाही आहे. धाव घेतली नाहीये. खरं तर धाव घ्यायला पाहिजे होती, रिक्स घ्यायला पाहिजे होती, कारण रिक्स घेतल्याशिवाय आपल्याला विजय दिसत नाहीये. इथे राहुलने रिक्स घेतली नाहीये. सिंगल. आता 4 बॉल 4 बॉल मध्ये 12 करायचे आहेत. 4 चेंडू आणि 12 धाबा. आम्हाला समजत नाहीये राहुलनं रन का घेतली नाहीये, स्ट्राईक वर का गेला नाहीये. कारण राहुलच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. राहुल कडून अपेक्षा वाढल्यात. 4 बॉल 12 रन. हा बॉल सोडलाय, पुन्हा एकदा व्हाईट बॉल असा इशारा आलाय. या बॉलवरती या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 3 चेंडू व्हाईट आणि 1 बॉल नो आहे. एक्स्ट्रा थांबवायचे आहेत, एक्स्ट्रा रोखावे लागतील एमयू टायगर्सच्या टीमला. विशाल भाऊ नायकोडी यांच्या मालकीचा संघ आता धावांचं रक्षण करते मैदानामध्ये आणि एका बाजूला निलेश पाटील यांच्या मालकीचा संघ धावांचा पाठलागसाठी संघर्ष करतोय. 4 बॉल 4 बॉल मध्ये आता 11 धावांची आवश्यकता आहे. वड मॅच. पुन्हा एकदा पहा सोडलाय विकेट किपर साठी. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. खराब गोलंदाजी अजय कडून. या बॉल वरती वाईट आलाय. आता 4 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. दिशा भरकटली आहे, लाईन भरकटलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही दिशेपासून भरकटता ना त्यावेळेस मात्र गोलंदाजाची मॅच मध्ये दशा सुद्धा बिघडली जाते आणि इथे दशा सुद्धा आता बिघडलेली आहे अजयची. 4 बॉल 10 धाबांची आवश्यकता आहे. संघर्षाच्या काळामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते आणि आता ही वेळ बदलेल का अभि किंबहुना राहुल हे आपल्याला बघायचं आहे. 4 बॉल 10 धाबांची आवश्यकता. ओव्हर पिच बॉल चांगला ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आलाय. फेकी केली जाईल, एकच धाव येईल अभि कडून आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्डती पुढे जाते 38. आता लक्ष कठीण होत चाललाय. 3 बॉल 9. राहुल आता स्ट्रायकिंग इनलाय.
राहुलकडे ॲबिलिटी आहे. राहुल वेगळ्या स्किलचा खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिलाय. 3 चेंडू आणि 9 धाबांची आवश्यकता आहे. या बॉलवरती षटकार आला तर मॅचमध्ये कमबॅक, आणि या बॉलवरती जर विकेट आली किंवा डॉट बॉल आला तर मात्र दोन्ही बॉल कठीण परिस्थितीमध्ये जावं लागेल श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला. हा बॉल महत्वाचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. ट्राय केलाय, चांगला फटका आहे, गॅप मध्ये आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेकी चांगली केली जाईल. दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार. 2 धाबा इथे मिळत आहेत, म्हणजे आता 2 चेंडू आणि 7 धाबांची आवश्यकता आहे. वॉर्ड मॅच, रोमहर्षक सामना, थरार पदलालित तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फली भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, झेंडा मिरवणारा आखाडा, अर्थातच 32 शिराला प्रीमियर लीगचा हा क्रिकेटचा महासंग्राम. मित्रांनो, ही मॅच आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 बॉल 7 रन. इथे फटका फसलाय, पहिली धाव वेगाने, दुसऱ्या धाबेसाठी आता धावलेत का? राहुल धावलाय, परंतु रनआउटची संधी आहे, परंतु नाही मिळणार रनआउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा मिळतात राहुलला. खराब क्रिकेट. 1 बॉल 5 रन. चला, सामना जर टाय झाला चौकार मारत तर मात्र दोन्ही संघ मात्र 5-5 पॉइंट त्यांचे होतील आणि ते दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होतील, अशी माहिती आम्हाला बबलू पाटील देत आहेत. त्याच्यामुळे 6च मारायचे आहेत श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स या टीमला, खास करून राहुलला. 1 बॉल 5. पुन्हा एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊ द्या या मॅच साठी. 1 बॉल 5 धाबांची आवश्यकता आहे. एक बॉल 5. तसं पाकिस्तान मुलकातला जावेद मियादादनं असा कारनामा केला होता चेतन शर्माच्या गोलंदाजीवरती. अशीच कंडिशन, 1 बॉल मध्ये 5 षटकार मारला होता. इथे राहुल तसा कारनामा करेल का? वर्ल्ड मॅच. कालचा ठोका प्रत्येकाचा चुकलाय. हृदयाची धडधड आता वाढत चाललेली आहे दोन्ही संघ मालकाच्या मनामध्ये. या मॅच मध्ये आता निलेश पाटील की विशाल भाऊ नायकवडी हे चित्र आता आपल्याला समोर येईल. 1 बॉल 5. चांगला यॉर्कर आहे. खूप चांगली गोलंदाजी अजयने केली आणि ते 4 रन हा सामना जिंकलेला आहे. एमई टायगर्स या टीमनं. काय सेलिब्रेशन, अजयला आता उचलून सेलिब्रेशन केलं जातं आपल्या स्क्रीनवर.